महानगरपालिका निवडणुकीनंतर आता राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्हा परिषद करिता 65 गटासाठी ही निवडणूक होत असून या निमित्ताने एकंदरीत 65 गटातील गावात जिल्हा परिषदेमार्फत झालेली विकास कामे, गावातील असणाऱ्या समस्या, नागरिकांच्या अपेक्षा या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद अंतर्गत एकंबे गटातील गावात नेमक्या काय आहेत समस्या, पहा हा ग्राउंड रिपोर्ट. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी काही विकास कामं आजपर्यंत व्हायला हवी होती, मग ते जे काय गरजेचे आहेत ते सगळे झालेले आहेत का? कुठली कामांची अपेक्षा आहे, कुठली प्रलंबित कामं आहेत, काय सांगा? नाही, ठराविक कामं झालेली आहेत. जसं की मशानभूमी, ही कामं जेडपीच्या माध्यमातून झालेली आहेत, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाले आहेत. पण आता उर्वरित कामं म्हणायला गेला तर शाळा, आमच्या गावची शाळा, जिल्हा परिषद शाळा ती बांधून झाली पाहिजे. हां, आणि किती विद्यार्थी शाळेत आता 30 एक विद्यार्थी आहेत आमच्या. 30-35 जीर्ण झालेली शाळा आहे. फक्त तिथं कलरिंग वगैरे असंच कामकाज चाललेलं आहे. हां, पण ती बांधून झाली पाहिजे. अजून काय सांगेल गावामध्ये? काय आता गावामध्ये बऱ्यापैकी रस्ते तर झालेले आहेत. आमदार साहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत, रस्ते वगैरे झालेले आहेत. काय जे रस्ते राहिलेत ते मंजूर होऊन आलेले आहेत. आमदार फंडातनं झालेली कामं हा वेगळा विषय, टोटली वेगळा विषय. आमदार निधीतून आलेला आहे. मग जेडपीतून आम्हाला आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद इलेक्शन लागलेले, जिल्हा परिषदमध्ये एक सदस्य निवडून जाणार आहे. त्यांच्याकडनं जी आपल्या अपेक्षा गावाकडनं जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या काय मूलभूत सुविधा, मूलभूत गरजांसाठी जो काय निधी असतो तो आपल्या गावाला मिळावा, किंवा त्या माध्यमातून गावात कुठलं काम व्हावं, कुठलं प्रलंबित आहे. जसे की शाळा आणि मशानभूमी. आता मशानभूमी आहे आमच्या ही पत्र्याच्या ह्याच्यात आहे, ते काँक्रिटीकरणमध्ये करून म्हणजे व्हावी आणि बसायसारखी बसायला जागा उपलब्ध व्हावी. विकास कामं भरपूर झालेली आहेत गावात. प्रलंबित कामं कुठली वाटतं तुम्हाला? आता सांगितली तीच मशानभूमीचा रोड एक ती, बाकी सगळी मंजूर कामं होऊन आले. इथलं कॉन्क्रीट सगळं. हो, मशानभूमीला रोड कॉन्क्रीट होऊन मंजूर आलाय, फक्त मशानभूमी राहिली. असं कुठलं वाटतं की बाबा त्या गावात ही काम झालेलं आहे आणि हे आमच्या ही गावात ते काम व्हावं, असं काय? गावची विहीर, गावची पाण्याची विहीर, तो एक प्रश्न आहे. म्हणजे आहे पण खोलीकरण झालं पाहिजे, त्याचं हे वाढलं पाहिजे, स्टोरेज वाढलं पाहिजे. स्टोरेजसाठी रुंदीकरण झालं पाहिजे, काढलं गेलं पाहिजे आणि रुंदीकरण झालं पाहिजे. हां, गावाला पाणी पुरवठा आता त्याच विहिरीत नव्हतं. तुम्हाला जवळच जे काटापूरची योजना आहे, बरोबर, त्या योजनेतनं पाणी आतापर्यंत इकडं नाही. आम्हाला काय गावाला त्या पाण्याची गरज नाही किंवा भासत नाही. ते काय पाणी आमच्याकडे येत नाही. आम्हाला वरून कॅनला एक्सप्रेस, खाली ओढा आहे, पाणी भरपूर. आता गावाला पाण्याची सोय जी आहे त्या विहिरीतनंच आहे. हो, त्या विहिरीतूनच आहे. ही सोय दुसरं काय तुम्हाला? आता काय विहिरीचं काम झालं, पण पाईपलाईन लोखंडी पाईपलाईनची बदली झाली पाहिजे. जी आता PVC पाईपलाईन आहे ती लोखंडी पाईपलाईन झाली पाहिजे. लिकेज होते, काय होते, लोक आजारी पडली. आता दवाखान्यात माणसं ॲडमिट आहेत 2-4 पाईपलाईनमुळे. पाईपलाईन झालीच पाहिजे. जीर्ण झालेले, गंजलेले, त्याच्यामुळे लोकांना नाही गंजलेली नाही. पाईपलाईन PVCची पाईपलाईन आहे, सारखी फुटती आहे. अच्छा. जी समस्या आहेत किंवा जिल्हा परिषदेकडून आपल्याला कोणत्या समस्यांचं निवारण झालं पाहिजे? माझ्या गावात आत्तापर्यंत जिल्हा परिषदेची कुठलीच कामं झाली नाहीत. मी आज तुम्हाला सांगतो, मला आमदार फंडातून मी गावाचा विकास केलेला आहे. आजपर्यंत माझ्या गावात अंतर्गत रस्ते झालेले आहेत निम्मे आमदार फंडातून. अजून निम्मे रस्ते राहिले, अंतर्गत गटरी राहिली ती, किंवा गावाचा विकास आम्हाला जिल्हा परिषदेकडून काही मिळाला नाही. हे रस्त्याचं झालं, बाकी इतर समस्या म्हणजे अंगणवाडीसुद्धा आम्ही 15 युक्तातनं, मी सरपंच आहे, आज उपसरपंच आहे. 15 युक्तातनं मी अंगणवाडी असू द्या, शाळा असू द्या, सगळ्यांना आम्ही आमच्या 15 युक्तातनं आम्ही खर्च करतो. आम्हाला जिल्हा परिषदेचा कुठला फंड मिळालेला नाही. बाकीची कामं विहिरीची असतील किंवा काय नाही. मला जिल्हा परिषदेचा कुठला आपण काय सांगाल की कोणत्या पाण्यासाठी पाईपलाईन व शाळेसाठी डिजिटल बनवण्यासाठी जिल्हा परिषदेचं काही प्रोत्साहन नाही. दुसरी गोष्ट, गटरे, रस्ते अजून राहिलेत. गावात लाईटीचे काय ठिकाणी नाही लाईट, तिथे लाईट मिळाली पाहिजे. पोरांना खेळण्यासाठी भरपूर साहित्य पाहिजे, ते काय नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ग्रामपंचायतीकडून, आमदार साहेबाकडूनच झालेत, बाकी जिल्हा परिषद काय झालेलं नाही.
गावामधील सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे आणि जे आपल्याला असं वाटतं की प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे? साहेब तुम्हाला सांगतो आज मला आज गरज आहे. आज माझ्या गावातला माझ्या अंतर्गत गाव आहे, माझं पुनर्वसित गाव आहे. माझ्या गावातल्या अंतर्गत रस्ते साहेबांनी जे केलेत आमदार साहेबांनी, ते जे अंतर्गत गटर झाली पाहिजे. गावातला अर्धवट रस्ता राहिलेला आमदारांच्या फंडातून जो काही शिल्लक आहे ते बी पूर्ण झाला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. शाळेसाठी आमच्या शाळेसाठी प्राधान्य पाहिजे जिल्हा परिषदचं. आज आम्ही लोकवर्गणीतनं आम्ही शाळेला काय पाहिजे ते आम्ही करू शकतो. आम्ही लोकवर्गणीत करतो साहेब. म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की जिल्हा परिषदेतर्फे आपल्याला कोणतीच आम्हाला मागणी पूर्ण होत नाही. कुठली मागणी आम्हाला पूर्ण झाली नाही, कुणी आम्हाला दिलं नाही. ते नाही बरं का. तर साहेब ही अशी आमची समस्या आहे. आम्हाला विद्यार्थ्यांसाठी शाळेचं असेल, अंगणवाडी असतील. हो त्यासाठी आम्हाला काय सहकार्य नाही जिल्हा परिषदचं. आम्हाला कुठला निधी आला नाही जिल्हा परिषदचा, कुणी काय आम्हाला दिलं नाही आजपर्यंत. आता इथनं पुढं बघू काय असेल ते. आता 21 जानेवारीनंतर तुमचं इलेक्शन लागतंय, त्यानंतर बघू. आत्तापर्यंत आम्हाला 5 ते 7 वर्षात जिल्हा परिषद कुठलाही एक रुपया मला मिळालेला नाही. तर झेडपी मार्फत, जिल्हा परिषद मार्फत कोणकोणती कामं प्रलंबित आहेत, कोणकोणती कामं झालेली आहेत किंवा कोणकोणती कामं झाली पाहिजे, तेव्हा काय सांगता? नमस्ते. पहिल्यांदाच आज न्यूज चॅनलचं मी आभार मानतो. आमचं एकसळगाव शूरवीरांचं क्रांतिकारकांचं आहे. या गावामध्ये बरेच वर्ष झालं न्यूज चॅनल वगैरे असं कोणी घेत नाही, काय नाही. पण आमचं थोडीशी एक खंत होती की गेले 5 वर्षात आम्हाला एकसळकरांना विकास कामापासून, म्हणजे कोरेगावपासून आमचं 4 किलोमीटर गाव आहे. 4 किलोमीटर गाव असल्यामुळं काय व्हायचं की आम्हाला सोयीसुविधासुद्धा मिळत नव्हत्या. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत आणि आम्ही एक बॉडी आम्हाला मिळालेली चांगली एक निवडून दिलेली की चांगल्या पद्धतीचे सोयीसुविधाचे पहिल्यांदा ग्रामपंचायतीमार्फत काय लागतं तर पाणी लागते, लाईट लागते. ठीक आहे, आपण जे सोयीसुविधा आपल्याला खासदार फंडातून माननीय उदयनराजे भोसले यांनी अंडरग्राऊंड आणि ट्रिमिक्स हे दिलेलं आहे. त्याचबरोबर आमदार महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून विकास कामाचे म्हणजे ट्रिमेक्स त्यांनी 15-25मधनं काय दिलेले आहेत. आणि आमच्या गाव डोंगर भाग नाही, पाऊस पडला तर निघून जातं. त्या ठिकाणी आम्हाला एक 4 बंधारे मिळाले. पण 4 बंधारे ते मोठ्या वड्यावर नाहीत, तर छोटे वडे आमचे त्या बाजूला राहतात. त्यामुळं आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही काम झालेलं नाही, ते एक काम व्हावं. त्याचबरोबर आमच्या गावामध्ये ट्रिमिक्स वगैरे कामं चांगली झालेले आहेत. अंडरग्राऊंड बऱ्यापैकी झालेलं आहे. परंतु जे पानंद रस्ते आहेत ते पानंद रस्ते शेतकऱ्याला अतिशय कष्टकरी, आणि आमचा पूर्ण भाग हा कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा आहे. महत्त्वाचा रस्ता जर असेल तर कुठलंही शेतातलं मालमत्ता आम्ही नेऊ शकतो. 1-2 रस्ते फक्त आमचे झालेले आहे. बाकी अगदी चौफेर बघायला गेलं तर पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तरेचे आमचे अजून काय प्रलंबित रस्ते आहेत तेही व्हायला पाहिजेत, एवढे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आता काय सांगताल, आत्ता आपला जो गोगावलेवाडे ते एक जो मेन रस्ता आहे, त्या रस्त्याच्या आता आम्ही येताना पाहिलं की अक्षरशः दैनंदिन अवस्था झालेली आहे त्या रस्त्याची. काय सांगताल, झेडपी मार्फत हा रस्ता कशा पद्धतीने झाला पाहिजे? आज तेच की शेतकऱ्यांना शेतीचा माल वाहतूक नेण्यासाठी अतिशय अडचणीचे रस्ते आहेत. ते शासनानं ज्या पद्धतीनं नकाशे जे रस्ते आहेत ते दुरुस्त व्हावेत असं एक प्रपोजल टाकलेलं आहे. त्याचे अजून सर्वे झालेले नाहीत, नंबर टाकलेले नाहीत अजून. तलाट्यामार्फत ते सगळं शासनानं अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे, परंतु ते अजून अंमलात आलेलं नाही का बऱ्याच ठिकाणी. रस्ते असे नकाशाचे रस्ते अतिक्रमण झालेलं आहे. शेतकऱ्यांनी त्यात जमीन वहिवाटलेली आहे आणि त्यामुळं काही शेतकऱ्यांचं आत क्षेत्र आहे रस्त्याच्या आतमध्ये, त्यांना जायला अडचण होती. जिल्हा परिषद मार्फत महत्त्वाचे कोणकोणती कामे झाली पाहिजेत? जिल्हा परिषद मार्फत का महत्त्वाची कामं म्हणजे आता अंडरग्राऊंड नाले वगैरे झालेलीच आहेत. रस्ते आता हे सगळं स्वच्छ झालेलं आहे गाव. पाण्याची व्यवस्था पण आता उन्हाळ्यात थोडंसं कमी पडतं, त्या पाण्याची व्यवस्था व्हावी ग्रामरस्त्यांची. विहिरीला पाणी कमी असते, एवढंच झेडपी मार्फत झालं तर चांगलं आहे ग्रामस्थांची. आणि रस्त्याच्या बाबतीत शेतकऱ्यांचं
हे 2 प्रश्न अतिशय जिल्हा महत्त्वाचे. परिषदेकडून पाणी स्टोअर करण्यासाठी हां 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 मोठी पाण्याची टाकी इथं मिळावी अशी काय अपेक्षा आहे का? आहे की पाण्याची व्यवस्था होण्यासाठी टाकी व्यवस्थित साठा भरपूर व्हावा. आणि या गावाच्या ज्या काय अपेक्षा आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामाच्या माध्यमातून हे कितपत पूर्ण झाले आहेत काय सांगाल? साधारणतः एक 7 ते 8 वर्षापर्यंत पहिल्या काळात तो आमच्या जिल्हा परिषदेकडून कामच काय झालेलं नाहीत. तर आता आम्हाला अपेक्षा काय की जिल्हा परिषदेकडून आमच्या जी शाळा आहेत, प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील किंवा अंगणवाडी असतील, त्यांना त्या जिल्हा परिषदेमार्फत स्मार्ट सिटी बनवून जो बाहेर विद्यार्थी जातात रहिमतपूरला असतील, कोरेगावला असतील, ते शिक्षणाची पद्धत सुधारून ते हितच कसे थांबले जातील ह्याबद्दल आम्हाला जरा जिल्हा परिषदेकडून. मग आता जिल्हा परिषदेची शाळा आहे या गावामध्ये? हो आहे, पहिली ते 7वी पर्यंत. अवस्था कशी आहे त्याची? अवस्था काटावर आहे, म्हणजे जास्त खराब पण म्हणता येत नाही, जास्त चांगली पण म्हणता येत नाही. विद्यार्थी किती असतात? विद्यार्थी सरासरी एक 60-70 विद्यार्थी आहेत आता. ते सुद्धा इतर काय? इतर पानंद रस्ते झाले पाहिजे जिल्हा परिषदेमार्फत, कारण आता सगळ्यात अवस्था बिकट पानंद रस्त्याची आहे. ऊस जाताना इतक्या अडचणी येतात की मग शेतकऱ्यांची वादावादी होते. त्यापेक्षा पानंद रस्ते शासनाकडून जर झाले जिल्हा परिषदेकडून आणि ते जर चांगल्या प्रतीत झाले तर काय कुठलीच अडचण येणार नाही. दादा काय सांगाल, तुम्ही गावाचे रहिवासी आहात, तुम्हाला काय वाटतं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाची नेमकी गंगा कुठल्या पद्धतीने तुमच्या गावात यायला? वॉटर सप्लायचं एक व्हावं, एक टाकी जुनी झालेली आहे. जुनी झाली? हो. किती वर्ष झाली साधारण? 50 वर्ष झाली. 50 वर्ष झाली? होय. 40-50 वर्ष झाली. होय. पाण्याची टाकी. आता विहिरीतून पाणी येतो तुम्हाला गावाला? हो, विहिरीतून टाकीला जातं, टाकीला जातं. टाकीतून विहिरीला येतं. दादा काय सांगाल, गावामध्ये इतर काय समस्या आहेत किंवा इतर काय अपेक्षा आपल्याला म्हणता येईल की ज्या येणारे जे सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्याकडून अपेक्षा असेल की ही कामं आमच्या गावातील जे नवनिर्वाचित सदस्य असणार आहेत, काही दिवसांनाच येणार आहेत, ते त्यांच्याकडनं पूर्ण व्हावेत? काय नेमकं मागच्या 20 वर्षामध्ये जे पाठीमागचे जे सदस्य होते त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही मुळात. पहिलं आणि आत्ता जी पाण्याची टाकी जी आता आहे ते पूर्ण जीर्ण 1981 साली झाली. तिथपासून आजपर्यंत त्या टाकीची दुरुस्ती नाही, विहिरीची दुरुस्ती नाही. ह्या गोष्टी जर झाल्या तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल. एकदा शाळेचा विषय जर सांगितलेलं, शाळेची लोक आता शाळेची मुलं सगळी बाहेर जातात की शाळेची अवस्था नसल्यामुळं जातात. नाही डिजिटल बाबा काय शाळेचे काय सुविधा जी नाही पाहिजे अशा ज्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. जिल्हा परिषदेने सातारा शहरामध्ये किंवा सातारा सातारा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल क्लासरूम्स केलेले आहेत, शाळा सुधारलेल्या आहेत, मोठा निधी टाकलेला आहे. तुमच्या गावापर्यंत कसं पोचलं? अजूनपर्यंत आलेलं नाही. काय काय थोडंसं झालं आहे आता कॅम्प्युटरचं थोडंसं होते, पण अजून जे म्हणावं असं व्हायला पाहिजे ते झालं. इमारत ही जुन्या काळातली इमारत आहे. इमारत ही नवीन इमारत दगडी बांधकाम म्हणजे दगडी बांधकाम साधारणतः 100 वर्षापूर्वीची ती शाळा आहे आमच्या इथे आणि इमारतीला साधारणतः 70 वर्ष झाली असतील आमच्या त्या. इमारती क्लासरूम व्हावेत जेणेकरून तुमचा जो विद्यार्थ्याचा लोंढा जो परगावी जातो शिक्षणासाठी तो थांबला पाहिजे. ते शिक्षणाची पद्धत थोडीशी बदलली की जे बाहेर शिक्षणाची पद्धत आहे ती जर जिल्हा परिषदेच्या शाळांना जर झाली, जर ती बाहेर जातात ते मुलं सगळी इथं थांबतील आणि इथं थांबल्यामुळे काय होईल, शाळेचा विकास पण चांगला होईल, मुलं चांगली शिकतील आणि येणाऱ्या पिढीला इथली आवड निर्माण होईल. एकंदरीत गावामध्ये जे रस्ते अंतर्गत रस्ते आहेत, या रस्त्याची अवस्था सध्या कशी आहे? अंतर्गत रस्ते ठीक आहे. आमदार साहेबांनी आत्ता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता दिलेला आहे. आता एक रस्ता आहे तो आत्ताची 3 वर्ष झाले त्याला डांबरीकरण, तर ठीक आहे, तो चांगला आहे. आत्ता आपण आहोत वाई तालुक्यातील धोम पुनर्वसित असलेलं वेलंग या गावात. हे सध्या गाव आहे कोरेगाव तालुक्यामध्ये जो हे गाव आहे. 50 वर्षापूर्वी जवळपास हे गाव या ठिकाणी स्थापित करण्यात आलेलं होतं. आजही या गावाच्या समस्या आहेत तशा समस्या आहेत. इथल्या जे नागरिक आहेत या नागरिकांपाशी जे काय 50 वर्षापासून ते झगडत आहेत, ज्या काय अडचणी त्यांच्यासमोर आहेत, ह्या आहेच्या तशाच्या तशा आहेत, त्यांना त्या अजून सुटलेल्या नाहीत. याच संदर्भात एकंदरीत जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हा परिषदेमार्फत या पुनर्वसित गावासाठी जे काय केलं गेलं पाहिजे होतं ते अद्यापही झालेलं नाही. त्या संदर्भात आत्ता काय अवस्था आहे नेमकी याचा आपण थोडंसं आढावा घेऊया. तर काय सांगाल की पुनर्वसित गाव आहे तुमचं, गेले 50 वर्षापूर्वी जवळपास 76मध्ये गाव पुनर्वसित झालेलं होतं, आत्ता 2026 आहे. काय नेमक्या गावाच्या समस्या आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय व्हायला पाहिजे होतं, काय झालेलं नाही? आमच्या अशा समस्या आहेत की आम्ही मोजणी केलेली, गावठाण मोजणी आमची झालेली आहे, तर त्याचा सिटी सर्वे त्यांनी अजून केला नाही. काय आता वर्ष होऊन गेलं मोजणी होऊन गेलं, सिटी सर्वे व्हायला पाहिजे. अंतर्गत गटर बघा आमचे गटराचं काम झालं पाहिजे.
आणि बरीचशी कामं म्हणजे रस्त्यांची कामं आमची अर्धवटे झाली नाही. पाण्याची स्कीमचं आम्ही प्रकरण केलं होतं. 50,000 लिटरची एक टॉकी, पाईपलाईन, विहीर, ते पूर्ण कागदपत्र जिल्हा परिषदेला आम्ही दिलेले आहेत. मग सगळं झाले म्हणजे आपलं भुजलचा वगैरे दाखले वगैरे सगळं पुरवठा केला आहे आपण, पण त्या माध्यमातून आमचं काही काम झालंच नाही बघा. महत्त्वाचं ग्रामविकास याच्याकडून खात्याकडून बरेचशा योजना येतात गाव पातळीवर गावाच्या विकासासाठी. तर आता या पाण्याचा जो प्रश्न सांगितला, पाण्यासाठी नेमकी तुमची अडचण काय, गरज काय, काय नेमकं आहे? एकतर साहेब आत्ता आम्हाला 2 किलोमीटरवरून पाणी येते, ते बी विहिरीचं पाणी, आणि पावसाळ्यात एकदम दूषित पाणी येतं, एकदम खराब पाणी येतं. आमच्या सारखी माणसं आजारी पडतात, कारण पाणी अजिबात स्वच्छ पाणी नाही प्यायलासाठी. एकदम वाईट परिस्थिती आमच्या गावची ही. महत्त्वाचा पाण्याचा विषय मिटला पाहिजे. आज 50 वर्ष झाले तरी आमच्या पाण्याचा प्रश्न अजून मिटलेला नाही. विहीर आमच्या गावाला एकच आहे, ते बी ती शरंब्याच्या हद्दीत विहीर असणं, आमच्या तिथं ओढ्याचं पाणी पूर्ण येतं, सगळं दूषित पाणी येतं. ओढ्यालगतच विहीर आहे, वेड्यालगतच पाणी आहे ते विहिरीचं. तर मग तुम्हाला अजून पाण्याचं पाण्याची टाकी नाहीये, आणि आमचं पुनर्वसन टाकी आहे आम्हाला. स्वतंत्र विहीर नाहीये. स्वतंत्र विहीर आहे तिथं आमच्या शेजारी, पण एकदम पाणी दूषित आहे, खराब पाणी. गावात विहीर नाहीये. गावात विहीर नाही आमची. एकंदरीत काय सांगाल तुम्ही, तुमची जी काय नदीकाठची जागा होती, शेतवाडी होती, महत्त्वाचं तुम्ही सोडून महत्त्वाचं काय झालं, आमच्या पूर्वजांनी ही वडीलधाऱ्यांनी की काय केलं, एवढं चांगलं ठिकाण सोडून ह्यांच्या जिल्ह्याचं सुविधा व्हावी कोरेगाव तालुक्याची, म्हणजे उत्तर भागाची, त्यासाठी आम्हाला त्यांना ह्या ठिकाणी बसवल्यानंतर ज्या सुविधा मिळल्या पाहिजेत एवढा आम्ही सगळं त्याग केलेला काही फायदा झाला नाही. आजसुद्धा आमच्या जमिनीला रस्ता नाही, जमिनीला पाणी जे येत होतं ते पण पाटाचं पाणी बंद झालं. इकडच्या लोकांना ते सगळं मोडून टाकले. आता उत्पन्नाचं जर शेतीला जर पाणी नसेल, शेतीच नसेल, तर एकंदरीत गावाच्या याला उत्पन्नाचं साधन काय नाही? साधन काय, आता रोज मोलमजुरी करणे. काय लोक अजून 50% मुंबईलाच आहेत, पुणे मुंबईला मोलमजुरी करतात, तिथं पण कलरची कामं करतात, आणि ह्याच्यावर उदाहरण इकडच्या लोकांचा चालतो. आणि इथली राहिलेली लोक असेल ते काय दुसऱ्यांच्या कामात, बाजूच्या गावातनं कामाला जातात. लोकसंख्येच्या याच्याप्रमाणे आमची 30,000 लिटरची टॉकी, त्यावेळेला आमची लोकसंख्या होती 230 अवघी सुरुवातीला. आता आमची लोकसंख्या वाढली, आता 600 650वर गेले. त्यासाठी आम्ही पाण्याची मागणी केली. आम्हाला नवीन विहीर, नवीन म्हणजे जागावरी फिक्स केली, सगळं काय झालेलं आहे, पण ते अद्यापत काम झालं नाही. 50,000 लिटरची टाकी मिळावी, आणि त्यामुळे काय होते, लाईट बिल जे आम्हाला येते ते महिन्याला जास्त 9 ते 10, 12, 13 हजारापर्यंत जाते. त्यामुळे येणारं उत्पन्न गावाचं सगळं त्याच्यामध्ये जाते, त्यामुळे आम्हाला काही विकास करता येत नाही गावाचा. दादा काय सांगाल? आणि आम्हाला जी जमिनी मिळाल्या त्या काय जमिनींना रस्तेच नाहीत, तर रस्त्यांची व्यवस्था ही शासनाने काहीतरी त्याला पर्याय करून दिली पाहिजे. आणि कुणाला कसं होतं, आता आमचा भुगवटा 2 हा ठेवलेला आहे. उलट तसं बघितलं तर शासनानं पुनर्वसन होताना असं सांगितलं होतं की 10 वर्षांनंतर तुमचा भुगवटा एक आपोआप केला जाईल, पण त्यातलं काही केलेलं नाही, आपोआप तो उठवलाच नाही. आत्ता जर भुगवटा एक करायला गेलं तर लाखो रुपये खर्च येतो, कारण त्यांचं असं समज आहे की लोक विक्रीसाठीच भुगवटा एक करतायत, पण त्यातला काय तसा अर्थ नाही. त्या विक्रीसाठी वगैरे कुणी करत नाही. फक्त आम्हाला जर भुगवटा एक नसेल तर तुमच्या इतर ज्या बँका आहेत त्याच्यातून आम्हाला काही कर्ज वगैरे मिळत नाही. आता जे गावठाण बसले, या गावठाणची जागा आमची, फक्त घरच आमच्या नावावर आहे. जे राहिलेली जागा आहे का नाही ते अजून शासनानं आमच्या नावावरच केली नाही, सातबाराच नाही त्याचा. काय माहिती आहे का, ज्यावेळेस पुनर्वसन प्लॉट दिले, कुणाला 5 गुंठ्याचा दिला, कुणाला 6 गुंठ्याचा प्लॉट दिला, पण आत्ता ग्रामपंचायतीच्या 8च्या उतार्याला फक्त घराची नोंदणी आहे, बाकी प्लॉटची नोंदणी नाही. म्हणजे जे स्क्वेअर फूट, समजा 6 गुंठ्याचा प्लॉट आहे तर 6,000 स्क्वेअर फूट ते आपल्या 8च्या उतार्यावर आले पाहिजेत, ते आलेले नाहीत. आणि ते ग्रामपंचायतला अजूनसुद्धा ते तिथं वर चढलेलं नाही, किंवा पुनर्वसनानं त्याला कुठलाही संबंध ठेवलेला नाही. ते म्हणतायत की तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. दुसरी गोष्ट, हा जो भाग दिसतो या 1.5 एकर 60 गुंठ्याचा, तो गावठांना नोंदच नाही, तो अजून रिक्त धावत्यात. म्हणजे ज्याचं जमीन गेली का नाही, स्लॅब पडलाय, तो स्लॅब पुनर्वसनच्या नावावर आहे. म्हणजे आता जे राहिलेली लोक आहेत ह्या 60 गुंठ्यात कुटुंब, त्यांना नोटीस आल्यात की बाबा तुमची जागा नाहीची म्हणून. मग त्यांच्यासाठी आम्हाला 2-3 वेळा कलेक्टर पळापळी करायला लागली. ते झालेलं काम बरं का, हे काम जे 1.5 एकरचं आहे, 60 गुंठेचं आहे, ते कलेक्टर ऑफिसकडून आम्ही घेतलेलं आहे करून.
ते खाली आता चौकशीला आले ते होईल साध म्हणजे हा बोगळच कारभार ना. एकंदरीत जिल्हा परिषदच्या माध्यमातून आता या गावामध्ये ज्या काही योजना यायला पाहिजेत किंवा विकास कामं काय अंतर्गत गटाराची कामच नाहीत, अजून रस्त्याची सरळ कामं नाहीत. ज्या काही जिल्हा परिषद मार्फत किंवा पंचायत समिती मार्फत ज्या काही सुविधा गावाला मिळायला पाहिजेत त्या मिळत नाहीत. एक छोटंसं गाव असल्यामुळं आणि पुनर्वसन असल्यामुळं इथले जे काही स्थानिक पुढारी म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा हे आमच्याकडे दुर्लक्ष करतात. हा मेन मुद्दा आहे. त्यामुळे आमच्याकडे अजूनसुद्धा की बाबा घरकुल असतील गरिबांना अशी त्यांची मागणी आहे. जर समजा आपण 10 घरकुलांची मागणी केली तर ग्रामपंचायतीमध्ये फक्त 1 ते 2च घरकुलं मंजूर होतात. एकंदरीत आपण पाहिलं पुनर्वसित गाव आहे, स्वतःची चांगली जमीन सोडून आलेली ही लोक आहेत. गेल्या 50 वर्षापासून आपल्या हक्कासाठी या ठिकाणी झगडत आहेत. आजही त्यांनी सांगितले की त्यांचं राहतं घर सोडून काही त्यांच्या नावावर नाही आहे. जी शेतजमीन दिलेली आहे त्या शेतजमिनीला पाणी नाही आहे, शेताला जायला रस्ता नाही, अशी यांची अवस्था आहे. एकंदरीत येत्या जिल्हा परिषदची जी काही निवडणूक आहे, निवडणुकीच्या माध्यमातून आपण गावाच्या ज्या समस्या आहेत, प्रलंबित समस्या आहेत, या समस्या आपण सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याआधी आपण जे काही गावं केली, ह्या गावामध्ये आपण पाहिलं की जे स्थानिक आमदार आहेत, ह्या आमदारांनी मोठ्या प्रमाणात निधी टाकून ह्या गावाचे विकास कामं केलेले आहेत. रस्ते असतील, गटार असतील, पाण्याची टाकी असतील, हे सगळे कामं केले. तरीसुद्धा या गावात अजूनसुद्धा हा गाव दुर्लक्षितच म्हणता येईल. या गावात त्या प्रकारची कुठले 250 वस्ती असलेली लोकसंख्या आज जवळपास 700-750ची असतानासुद्धा या ठिकाणी शासनाचंही दुर्लक्ष आहे, लोकप्रतिनिधींचं सुद्धा दुर्लक्ष आहे. आणि त्यामुळे कुठलेही विकास कामं जिल्हा परिषदची असतील किंवा एकंदरीतच जिल्हा प्रशासनाची असतील कुठलेही अद्याप या ठिकाणी पोहोचलेले नाहीत.